या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील श्री कालभैरव मंदिरामध्ये बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी कालभैरव जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। या प्रसंगी मंदिरामध्ये सकाळी अभिषेक, महाआरती, होम हवन, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। यानंतर दुपारी आरतीचा कार्यक्रम झाला। या कालभैरव जन्मोत्सवाबाबत द न्यूज प्लस चॅनलला मुख्य पुरोहित व्यंकोबा गुरुजी यांनी अधिक माहिती दिली। श्री गणेश गुरु शिवचिदंबरेश्वर कलिष्ठ देवताभ्यो नमो नमः। निलगार इस्टेट कालिका देवस्थानम येथील भगवती स्वर्णकालिका योगेश्वरी समवेत महाकालभैरव या मंदिरामध्ये आज सकाळी 6 वाजता भगवती योगेश्वरी कालभैरव मूळ मूर्ती अभिषेक झालेला आहे। यानंतर 11 वाजता कालभैरव हवन होणार आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की सद्गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर यांनी या संपूर्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे आणि भगवती योगेश्वरी समवेत कालभैरव दोन्ही मूर्तीच्या खाली भैरवी यंत्र आणि भैरव यंत्र यंत्राधिष्ठित देवता आहेत। आणि आजच्या विशेष म्हणजे की आज योगेश्वरी आणि कालभैरवांचं आवरण अर्चना झालेले आहे। भक्तांनी कालभैरवांचं दर्शन घ्यावं, आपण केलेल्या पापाचं क्षालन होतं। आज भैरवांची सेवा करावी, सगळ्यांनी भैरवांचं संपादन करावा। या प्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी नारायण काळबगार, मल्लिकार्जुन गोगी, सिद्धराम कोनापुरे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।